आणि संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातले इतरही गैरप्रकार आता चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे। आमदार सुरेश धस यांनी बीड जिल्ह्यातल्या दहशतीचा आणि गैरप्रकारांचा पाढाच वाचलाय। बघूयात। माझ्या मतदारसंघातलं एक टोकाचं गाव आहे टेंभुर्णी। या टेंभुर्णी गावाच्या तिथं एकाच व्यक्तीच्या नावावर गोविंदजी 9 अब्ज रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालंय। 9 अब्ज म्हणजे अब्जावधी रुपयामध्ये घोटाळा हा महादेव ॲपच्या माध्यमातून बीड जिल्ह्यामध्ये झालेला आहे आणि त्याच्यावरती चांगले काम करणारे अधिकारी बाहेर काढले गेले आणि जे निष्क्रिय अधिकारी आहेत आणि आम्ही सांगू तेच करू आणि मग त्यांनी एवढ्या मोठ्या या घटनेमधल्या आरोपींचे जामीन करून दिले, त्यांना सहकार्य करणं, काही आरोपींची आणि त्याची लिंक मलेशियापर्यंत जाते थेट। दुसऱ्याच्या जमिनीतून मुरुम काढून आणायचा रसाळा नावाचे लोक आहेत आणि आकांनी तिथं काहीतरी 50 एकर जमीन घेतली, पूर्ण बोगदाच बुजलाय। तर सवळ मिळाली तर हे कॅमेरा ते घेऊन जाते तर ते गोरगरीब म्हणते अरे आमची जमीन आहे, आमच्या जमिनीतून नेऊ नका, तरी सुद्धा बळजबरी गँग्स ऑफ वाशेपूर उभा करून तिथं फिलिंग झालंय। शिरसाळा मार्केट कमिटीने गाळे बांधले, 3 वर्षापासून गाळे बांधकाम होऊन पूर्ण आहे। तर तुम्हाला सांगतो उद्घाटन का व्हायना त्याचं, त्या गाळ्यांचं उद्घाटन का व्हायना का, त्याचं कारण असं आहे की ते सगळे गाळे हे गायरान जमिनीवर बांधले गेलेले आहेत आणि जी गायरान जमीन त्यांना दिलेली मार्केट कमिटीला ती कुठे आहे, बार्शी नाक्यावर। आणि ह्यांनी हे जे गाळे बांधलेले ते कुठे, छत्रपती शिवाजी राजांच्या पुतळ्याच्या इथं। 600 वीट भट्ट्यात तिथं 600 वीट भट्ट्या शिरसाळ्याला 600 वीट भट्ट्यापैकी 300 वीट भट्ट्या इल्लीगल जागेवरती आहेत, म्हणजे गायरान जागेवरती आहेत। तिथे एक मंदिर होतं, देवीचं मंदिर का कशाचं, त्या मंदिराला जवळपास 8 एकर जागा होती। आता 8 एकर जागा गायरानामध्ये होता, ते जमीन 8 एकर जागा होती। आता 8 एकर जागेपैकी त्या देवीला जायलाच रस्ता राहिला नाही। आनंद नावाचे चॅरिटेबल ट्रस्ट त्यांच्याकडून 2.5 हेक्टर जमीन त्यांना मिळाली, रोड टच जमीन मिळाली, दवाखाना टाकायचा, वृद्धाश्रम टाकायचं, याच्यासाठी त्यांनी ती जमीन आणली, परंतु तिथं काहीही करून दिलं जात नाही। काय का, आकांना त्याचा अध्यक्ष करा, अजून कोणाला तरी त्याचं सचिव करा, तरच तुम्हाला ये चॅरिटेबल ट्रस्ट चलाए देंगे, नहीं तो हम उलट। आकांची इथं 100 एकर आहे, 150 एकर आहे। आकांनी तिथं प्रचंड खर्च केलाय, 30 कोटी 40 कोटीचे बंधारेच बांधले आपल्या जमिनीत। हे इतकं कुठून आहे या 5 वर्षात, एवढं कुठून आलं? परंतु आता राख माफिया कधी टरकणार? राख माफिया सुद्धा फार मोठ्या प्रमाणात परळीत आहे। एका गाडीला कोणाचा तरी टोल, आपण रस्त्याने जाताना टोल भरतो ना, जिजिया कर, तर जी राखेची गाडी तिथून निघेल त्या प्रत्येक राखेच्या गाडीवरती XYZ कुणाचा तरी टोल होता। तो टोल देता देता सुद्धा बेजारी लोकांची झालेली आहे। रश्मिका मंडाना, परत ते कोणती हिरोईन दिले ना ते भाऊ, लय कंबर हल्ली तिथे सपना चौधरी, असे इव्हेंट बघायचे यांचे, इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स
ज्यांना कोणाला भविष्यात करायचं असेल तर त्यांनी परळीला यावं, तिथं शिक्षण घ्यावं आणि ते शिक्षण घेऊन संपूर्ण देशामध्ये त्याचा प्रसार करावा. सपना चौधरी, रश्मिका मंडाना, अजून काय माझ्या नवीन नवीन प्राजक्ता माळी, प्राजक्ता माळी सुद्धा आमच्या इकडे येतात बरं का.